नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. शैक्षणिक वर्ष 2024-25 ला सुरुवात झाली असून तर या शैक्षणिक वर्षामधील सर्वात पहिलं आपल्याला ऑनलाईन कामकाज करायचं आहे. ते म्हणजे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं UDAS प्लस वरती प्रमोशन करणं. UDAS प्लस वरती आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं प्रमोशन करण्यासाठीचा टॅब हा ॲक्टिव्ह झालेला आहे. तर UDAS प्लस वरती प्रमोशन करत असताना कोणत्या माहितीची आवश्यकता असेल, प्रमोशन आपल्या विद्यार्थ्यांचं कशा पद्धतीने करायचं, या संदर्भातील लाईव्ह डेमो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तसेच अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं UDAS प्लस वरती प्रमोशन करण्यासाठी आपल्याला udasplus.go.in ही वेबसाईट एंटर करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स हा टॅब दिसेल, यावरती आपण क्लिक करावं. त्याच्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांचं प्रमोशन करण्यासाठी स्टुडंट मॉड्यूल लॉग इन करायचं आहे. यासाठी सिलेक्ट स्टेट स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर गो यावरती आपण क्लिक करावं. त्याच्यानंतर आपल्या शाळेचा UDAS नंबर आणि आपल्या शाळेचा पासवर्ड जो UDAS प्लसला तुम्ही यूज करता तो या ठिकाणी टाकावा. त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाकून आपण या ठिकाणी लॉग इन करावं. लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे. करंट अकॅडमिक इयर 24-25 दिसेल आणि त्याच्यानंतर खाली स्नॅपशॉट 23-24 हे अकॅडमिक इयर दिसणार आहे. या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. अकॅडमिक इयर 24-25चं प्रमोशन हे सुरू झालेलं असून ज्या काही तुम्हाला ॲक्टिव्हिटीज आहेत ते पूर्ण करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारची या ठिकाणी सूचना आहे. तर आपल्याला प्रमोशन सुरू करण्याच्या आधी आपण 23-24 जे काय टॅब आहे तर त्या ठिकाणी आपण ओपन करायचं आहे. खाली पहा स्नॅपशॉट 23-24 याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेतील जेवढे वर्ग असतील किंवा जेवढ्या तुकड्या असतील त्याची माहिती या ठिकाणी दिसणार आहे. त्या तुकड्यामधील विद्यार्थ्यांची या ठिकाणी संख्या दिसेल आणि व्ह्यू अँड मॅनेज यावरती आपण क्लिक केल्यानंतर त्या वर्गातील त्या तुकडीमधील सर्व विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी नावं दिसणार आहेत. आपण सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून कंप्लीट केलेली असेल. आता आपण प्रत्येक वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्वांची माहिती कंप्लीट केली आहे आणि आता आपलं फक्त जे काम असणार आहे ते म्हणजे 23-24 मधून 24-25 मध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन करणं. तर प्रमोशन करण्यासाठी आपण या ठिकाणी चूज अकॅडमिक इयर चूज करायचं आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला वरती 24-25 हे अकॅडमिक इयर चूज करावं लागेल, कारण 23-24 मधून 24-25 मध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपण गो टू 24-25 यावरती क्लिक करावं. त्यानंतर तुमची शाळेची इन्फॉर्मेशन या ठिकाणी येणार आहे. शाळेची इन्फॉर्मेशन सगळी बरोबर आहे याची खात्री करावी आणि त्यानंतर क्लोज यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला डाव्या साईडला काही टॅब दिसणार आहेत. या ठिकाणी वरती शाळेचा डॅशबोर्ड दिसेल. शाळेच्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला तुमच्या शाळेतील वर्ग तुकडे दिसतील, परंतु मुलांची संख्या या ठिकाणी दिसणार नाही, कारण आपण 23-24 मधून 24-25 मध्ये प्रमोशन अजून फायनलाइज केलेलं नाही. आता आपल्याला प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचं प्रमोशन करायचं आहे. 23-24 मधून 24-25 मध्ये विद्यार्थी प्रमोट करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला एक टॅब दिसणार आहे, तो म्हणजे प्रोग्रेस इन ॲक्टिव्हिटी. तर प्रमोशन करण्यासाठी हाच टॅब या ठिकाणी महत्त्वाचा आहे. या टॅबवरती आपल्याला काम करावं लागेल. यासाठी आपण प्रोग्रेस इन ॲक्टिव्हिटी हा जो टॅब आहे यावरती क्लिक करावं. प्रोग्रेस इन ॲक्टिव्हिटी त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रोग्रेस इन मॉड्यूल दिसेल, व्ह्यू समरी दिसेल, प्रोग्रेस इन समरी सेक्शन वाईज दिसेल, फायनलाइज प्रोग्रेशन दिसेल, अशा प्रकारचे टॅब दिसतील. आता आपण जर व्ह्यू समरी यावरती क्लिक केलं तर तुमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नाव या ठिकाणी दिसतील, परंतु स्टेटस या ठिकाणी तुम्हाला पेंडिंग दिसणार आहे, कारण आपण अजून या ठिकाणी प्रमोशन केलेलं नाही. तर आपण प्रमोशन करूया. यासाठी बॅक यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आहे प्रमोशन करण्यासाठी प्रोग्रेशन मॉड्यूलच्या खाली गो हा टॅब दिसेल तुम्हाला, त्यावरती क्लिक करा. आता आपल्याला एकेका वर्गाचं जे प्रमोशन आहे ते करायचं आहे. त्यासाठी सिलेक्ट क्लास पहिली इयत्तेचं आपण सुरुवातीला प्रमोशन करूया. त्यानंतर सेक्शन तुम्हाला चूज करायचं आहे. तुमच्या वर्गामध्ये पहिलीच्या जेवढ्या तुकड्या असतील त्याप्रमाणे तुम्ही एक सेक्शन चूज करा आणि त्यानंतर गो यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला त्या वर्गामधील जेवढे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी सिरियली दिसणार आहेत. पुढे त्यांचा जो पेन नंबर आहे तो सुद्धा दिसणार आहे. आता लक्षात ठेवा की आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्याचं प्रमोशन करण्यासाठी त्या विद्यार्थ्याचं प्रोग्रेशन स्टेटस 23-24 लागेल. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे टक्केवारीमध्ये मार्क या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे हजेरीचे दिवस किती आहेत ते या ठिकाणी लागेल. तर अशा पद्धतीने या 2 माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे प्रमोशन करतेवेळी. तर आपण या ठिकाणी जो पहिला विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं प्रमोशन करूया.
प्रोग्रेशन स्टेटसच्या खाली या ठिकाणी सिलेक्ट हा ऑप्शन आहे. आता या ठिकाणी जे काही ऑप्शन आहेत महत्त्वाचे ते आपण समजून घेऊया. यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा जो पहिला ऑप्शन असणार आहे तो प्रोमोटेड हा आहे. प्रोमोटेड म्हणजे जर आपण या विद्यार्थ्याची परीक्षा घेतलेली आहे आणि तो पास असेल तर आपण या ठिकाणी प्रोमोटेड करणार आहोत म्हणजे पुढच्या वर्गामध्ये. तर यासाठी आपण प्रोमोटेड हा जो टॅब आहे यावरती क्लिक केलं या ठिकाणी तो विद्यार्थी दुसरी यामध्ये दिसणार आहे प्रोमोटेड. या ठिकाणी क्लास सेक्शन टू बी प्रोमोटेड या ठिकाणी सेकंड क्लास दिसेल म्हणजे इयत्ता पहिलीमधून दुसरीमध्ये तो या ठिकाणी प्रमोट झाला. त्यानंतर जर नॉट पास्ड असेल म्हणजे तो विद्यार्थी पास झाला नसेल तर आपण या ठिकाणी जे प्रोग्रेशन स्टेटस आहे ते नॉट पास्ड हे चूज करावं. हे जर आपण चूज केलं तर तो विद्यार्थी इयत्ता पहिलीमध्येच राहतो म्हणजे ज्या वर्गामध्ये तो विद्यार्थी 23-24 मध्ये होता नॉट पास्ड केले की त्याच वर्गामध्ये 24-25 मध्ये राहील. त्यानंतर या ठिकाणी तिसरा ऑप्शन असणार आहे प्रोमोटेड विदाउट एक्झामिनेशन म्हणजे परीक्षेशिवाय आपण त्याला प्रमोट करतोय तर हा ऑप्शन चूज करा. या ठिकाणी तुम्हाला मार्क टाकण्याची गरज नाही. या ठिकाणी तो विद्यार्थी दुसऱ्या इयत्तेमध्ये जाणार आहे. त्यानंतर खाली डिस्कंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन म्हणजे जर एखादा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शेवटची परीक्षा देण्याच्या आधीच शेवटच्या सत्राची परीक्षा देण्याआधीच दुसऱ्या शाळेमध्ये जर गेलेला असेल आणि त्या विद्यार्थ्याची परीक्षा जर आपण घेतलेली नसेल तर या ठिकाणी डिस्कंटिन्यू बिफोर एक्झामिनेशन हा टॅब आपल्याला या ठिकाणी चूज करता येईल. हा टॅब आपण चूज करायचा आहे. मार्क टाकण्याची आवश्यकता नसेल. मात्र तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये पहिलीलाच दिसेल म्हणजे ज्या इयत्तेमध्ये तो विद्यार्थी शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये गेला तर त्याच इयत्तेची स्थिती आपल्या शाळेमध्ये दिसणार आहे. त्यानंतर शेवटचा जो ऑप्शन आहे तर तो म्हणजे या ठिकाणी रिपीटर बाय चॉईस सेम क्लास ॲज अकॅडमिक इयर 23-24 या ठिकाणी समजा पालकांच्या संमती अनुसार किंवा समजा त्याच वर्गामध्ये त्या विद्यार्थ्याला ठेवायचा असेल म्हणजे 23-24 मध्ये ज्या वर्गामध्ये तो विद्यार्थी होता त्याच वर्गामध्ये त्याला 24-25 मध्ये ठेवायचा असेल तर हा ऑप्शन आपण चूज करायचा आहे. या ठिकाणी त्याची टक्केवारी जी काय असेल ती आपण टाकावी, हजेरी दिवस टाकावेत आणि तो विद्यार्थी या ठिकाणी आहे त्याच वर्गामध्ये असेल आणि त्यानंतर या ठिकाणी पुढे तुम्हाला जी तुकडी आहे ती चूज करायची आहे. तर आपण या ठिकाणी पहिला ऑप्शन प्रोमोटेड हा चूज करूया आणि त्यानंतर तो विद्यार्थी या ठिकाणी अपडेट करूया. तर त्या विद्यार्थ्याची टक्केवारीमध्ये जे मार्क्स असतील ते या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत. आता या ठिकाणी आपण टक्केवारीमध्ये मार्क टाकत असताना या ठिकाणी पॉइंटमध्ये पुढे जे काही मार्क असतील ते या ठिकाणी घेतले जाणार नाहीत. त्याच्यामुळे पूर्णांकामध्ये टक्केवारी या ठिकाणी टाका. त्यानंतर जेवढे काही दिवस असतील हजेरीचे त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचे टाकायचे आहेत. स्कूलिंग स्टेटस 24-25 मध्ये म्हणजे याच शाळेमध्ये तो विद्यार्थी असेल किंवा समजा आता तो विद्यार्थी 23-24 मध्ये आपल्या शाळेमध्ये होता आणि जर समजा 24-25 मध्ये म्हणजे या वर्षामध्ये तो दुसऱ्या शाळेमध्ये गेलेला असेल तर लेफ्ट स्कूल विथ टीसी किंवा विदाउट टीसी हा ऑप्शन आपण चूज करायचा आहे. आता हा विद्यार्थी सध्या आपल्या शाळेमध्ये शिकत आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिला ऑप्शन चूज करावा लागेल स्टडीइंग इन सेम स्कूल. त्यानंतर आपल्या ठिकाणी तो दुसऱ्या वर्गामध्ये गेला आहे असे या ठिकाणी दिसेल आणि सेक्शन आपल्या ठिकाणी म्हणजे तुकडी सिलेक्ट करायची आहे. तर अशा पद्धतीने आपण जर प्रमोट केलं तर त्याची टक्केवारी दिवस त्यानंतर या ठिकाणी स्टडीइंग जे स्कूलिंग स्टेटस असणार आहे. जर दुसऱ्या शाळेत गेला असेल तर दुसरा ऑप्शन, जर आपल्या शाळेत असेल तर पहिला ऑप्शन स्टडीइंग इन सेम स्कूल चूज करायचा आहे. तुकडी चूज करायची आहे आणि त्यानंतर आपण अपडेट यावरती क्लिक करायचं आहे. आपण अपडेट केलं या ठिकाणी स्टुडंट डिटेल्स अपडेट सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज दिसेल आणि स्टेटस या ठिकाणी डन येणार आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी पहिलीमधून म्हणजे ज्या वर्गातून आपण त्याचं प्रमोशन करत आहोत त्यातून तो दुसऱ्या वर्गामध्ये प्रमोट झालेला आहे. आता इन केस जर समजा या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये तुमची काही माहिती चुकलेली असेल तर तुम्हाला ते करेक्शन सुद्धा करता येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्या वर्गातील जे काही सगळे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती जी लागू असेल तर ती माहिती भरून अपडेट करावी. माहिती अपडेट सगळी माहिती तुम्ही भरली की त्यानंतर तो वर्ग या ठिकाणी फायनलाइज करायचा आहे. आता मी सगळी माहिती या ठिकाणी भरून घेतो आणि त्यानंतर आपण फायनलाइज करून पुढच्या वर्गाची माहिती पाहूया. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती भरून त्या विद्यार्थ्याला प्रमोट करून पुढे अपडेशन केलं आहे. स्टेटस डन डन या ठिकाणी आलेला आहे. आता आपण हा जो वर्ग आहे तो फायनलाइज करूया. या ठिकाणी फायनलाइज या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर एक समरी येईल प्रमोटेड किती विद्यार्थी प्रमोट केले त्यांची संख्या येईल. या ठिकाणी तुमचं स्टेटस दिसेल की तुम्ही प्रमोटेड किती केले, नॉट पासला किती केले, प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन, डिस्कंटिन्यू, रिपीटर किती संख्या आहे त्या ठिकाणी दिसेल आणि टोटल दिसणार आहे. सगळी संख्या आपली बरोबर असेल तर आपण कन्फर्म यावरती क्लिक करायचं आहे. प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट ऑफ क्लास 1 या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आता आपण
हे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांची माहिती पहा जर तुम्हाला वाटलं, की एखाद्या विद्यार्थ्याची माहिती पहा चुकलेली आहे, म्हणजे आपण हा वर्ग पहा फायनलाईज केलेला आहे आणि वाटलं, की तुम्हाला आता एखाद्या विद्यार्थ्याची माहिती चुकलेली आहे, मार्क चुकलेले असतील, दिवस चुकले असतील, तर त्याच्यात तुम्हाला करेक्शन करायचं असेल, तर यासाठी तुम्हाला हा जो करेक्शन टॅब आहे, तर हा टॅब पहा उपयोगी पडेल. यासाठी तुम्हाला पहा करेक्शन टॅबवरती पहा क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या माहितीमध्ये जो काही बदल करायचा असेल, त्या माहितीमध्ये बदल करावा आणि पहा अपडेट यावरती पहा क्लिक करावं, म्हणजे ती माहिती सेव्ह होणार आहे. आता आपण इयत्ता पहिली या वर्गाचं पहा प्रमोशन केलेलं आहे आणि जर तुम्हाला बघायचं असेल, की ह्या वर्गातील विद्यार्थी आता 24-25 मध्ये पहा दिसत आहेत का? तर यासाठी तुम्हाला स्कूल डॅशबोर्ड यावरती आपण क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी पहा, आपण जर पाहिलं तर लगेच विद्यार्थी पहा दिसणार नाहीत, कारण आपण 23-24 मधील सगळ्या वर्गांचं प्रमोशन करून आपली जी काही शाळा आहे ती फायनलाईज केलेली नाही. परंतु या ठिकाणी तुम्हाला जे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी आहे यावरती आपण जर क्लिक केलं, तर तुम्हाला व्ह्यू समरी हा एक टॅब दिसणार आहे. या टॅबवरती आपण जर क्लिक केलं, तर इयत्ता पहिलीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोर तुम्हाला स्टेटस बार डन-डन दिसणार आहे. म्हणजे आपण इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन हे पहा केलेलं आहे. आता या ठिकाणी पहा ते स्टेटस दिसेल पहा 21 पैकी किती विद्यार्थ्यांचं प्रमोशन झालं, किती विद्यार्थी या ठिकाणी पेंडिंग आहेत, ते या ठिकाणी दिसणार आहे. तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपण बॅक यावरती पहा यायचं आहे. नंतर परत एकदा आपण प्रोग्रेशन मॉड्यूलच्या खाली गो हा टॅब दिसेल तुम्हाला आणि त्यानंतर परत दुसरा वर्ग आपला जो वर्ग राहिला असेल, त्या वर्गावरती आपण क्लिक करावं. सेक्शन चूज करावा आणि पहा गो यावरती क्लिक करावं आणि जसं आपण इयत्ता पहिलीचं प्रमोशन केलं त्याच पद्धतीने दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी तुमच्या शाळेमध्ये जेवढे वर्ग असतील त्या सर्व वर्गांचं प्रमोशन आपण त्याच पद्धतीने करायचं आहे. नंतर आता आपल्या शाळेमधील जो शेवटचा वर्ग असेल त्या वर्गाचं प्रमोशन करते वेळेस या ठिकाणी आपल्याला प्रोमोटेड आपण केलं, सगळी माहिती फिलअप केली. त्या ठिकाणी जे स्कूलिंग स्टेटस आहे, जर आपल्या शाळेमध्ये पुढचा वर्ग असेल त्या ठिकाणी स्कूलिंग स्टेटस 24-25 साठी फक्त एकच ऑप्शन येईल पहा लेफ्ट स्कूल विथ टीसी किंवा विदाऊट टीसी हा ऑप्शन आपण चूज करायचा आहे. पुढे या ठिकाणी आपल्या शाळेत 5वी चा वर्ग नसल्यामुळे किंवा शेवटचा वर्ग नसल्यामुळे या ठिकाणी ब्लँक येईल आणि त्यांचं आपण अपडेट करायचं आहे. अशा पद्धतीने शेवटच्या वर्गाचं प्रमोशन करून आपण फायनल यावरती क्लिक करावं. आपण शेवटच्या वर्गाचं प्रमोशन केलं. या ठिकाणी आपण प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी आल्यानंतर आपण व्ह्यू समरी यावरती क्लिक करावं. व्ह्यू समरी यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल, की आपण आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन पूर्ण केलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन आपण पूर्ण केलं असेल, त्या ठिकाणी आपल्याला फायनलाइज प्रोग्रेसर हा जो टॅब आहे तो शेवटचा तो यूज करायचा आहे. परंतु त्याच्या आधी खात्री करायची आहे, की आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं म्हणजे सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन योग्यरित्या झालेलं आहे का? कोणाचं काही माहिती वगैरे पण चुकलेली नाही ना, याची सगळी खात्री करूनच आपण फायनलाइज प्रोग्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. यासाठी आपल्याला फायनलाइज प्रोग्रेशन यावरती आपण क्लिक करावं आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फायनलाइज प्रोग्रेशन फॉर अकॅडमिक इयर 23-24 अशा प्रकारची माहिती दिसेल. सगळ्या ज्या काही सूचना आहेत ते व्यवस्थित वाचायच्या आहेत, की परत तुम्हाला कुठलीही माहिती किंवा कुठल्याही विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये बदल करता येणार नाही. एकदा का तुम्ही या ठिकाणी आय हिअर बाय डिक्लेअर केलं आणि सबमिट यावरती क्लिक केलं, की तुमच्या शाळेतील 23-24 मधील सर्व विद्यार्थ्यांचं प्रोग्रेशन पूर्ण होईल, प्रमोशन पूर्ण होईल आणि या ठिकाणी जे प्रोग्रेशन मॉड्यूल आहे 23-24 साठीचं ते तुमच्या शाळेसाठी बंद होणार आहे. अशा पद्धतीने तुमच्या शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचं प्रमोशन तुम्ही पूर्ण करून प्रत्येक वर्ग फायनलाइज केल्याची खात्री करायची आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अ, या फायनलाइज प्रोग्रेशन यावरती यायचं आहे. आय हिअर बाय यावरती क्लिक करायचं आहे. पण सबमिट यावरती क्लिक करून आपण 23-24 चं प्रमोशन या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. परंतु प्रमोशन तुम्हाला तुमची शाळा फायनलाइज करण्यापूर्वी प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रमोशन व्यवस्थितरित्या केलेलं आहे किंवा नाही याची मात्र खात्री करायला विसरू नका. कारण एकदा का तुम्ही शाळा सबमिट केली, की नंतर तुम्हाला कोणत्याही विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला शैक्षणिक वर्ष 23-24 मधून शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन करायचं आहे. एकदा का तुम्ही 23-24 मधून 24-25 मध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन केलं, की त्याच्यानंतर तुम्हाला या 24-25 या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी दाखल होतील, तर त्या विद्यार्थ्यांना ॲड करण्यासाठीचा जो टॅब आहे, तर तो या ठिकाणी ॲक्टिव्ह होईल. त्यावेळेस तुम्ही इयत्ता पहिलीचे विद्यार्थी ॲड करू शकता. तर त्या संदर्भातील व्हिडिओ आपण नंतर पाहूया. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष 23-24 मधून शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन कशा पद्धतीने करायचं आहे, या संदर्भातील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.